नाशिकच्या द्राक्षाची ओळख देशभर बनली आहे। केवळ देशातच नव्हे तर युरोपसह अन्य देशातही नाशिकच्या द्राक्षांना मागणी आहे। निर्यातक्षम द्राक्षांची मागणी लक्षात घेऊन निफाडच्या राहुल कापसे यांनी 6 एकरात द्राक्षांची लागवड केली आहे। द्राक्ष विक्रीतून खर्च वगळता त्यांना 8 लाख रुपयांचा नफा मिळालाय। राज्यातील द्राक्ष हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आलाय। देशातून सुमारे 83,277 मेट्रिक टन द्राक्ष एकट्या युरोपात रवाना झाली आहेत। महाराष्ट्रातही सर्वाधिक म्हणजे 93% द्राक्ष एकट्या नाशिक जिल्ह्यातून निर्यात झाली आहेत। परराज्यातून तसंच विदेशातूनही भारतीय वाणांना चांगली मागणी आहे। नेमकी हीच गोष्ट हेरत नाशिकमधील द्राक्ष उत्पादक देखील निर्यातीत अव्वल आहेत। नाशिकमधील निफाड तालुक्यातील राहुल कापसे यांची 10 एकर शेती आहे। यांनी 6 एकरात द्राक्षाची लागवड 12 वर्षांपूर्वी केली आहे। 6 एकरमध्ये माझ्याकडं साधारण 4 एकर थॉम्सन म्हणून व्हरायटी लावलेली आणि 1 एकर मी शरद सीडलेस म्हणून मी व्हरायटी आहे। थॉम्सन ही व्हरायटी फार पूर्वीपासून चालत आलेली। तिचा एक्सपोर्टला पण व्यवस्थित खुडणी वगैरे सगळं व्यवस्थित असतं त्याचं। हे सप्टेंबर छाटणीमध्ये पाण्याचं वगैरे नियोजन आणि खतांचं नियोजन हे परिपूर्ण ठेवावं लागतं। त्याचा फायदा आपल्याला जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास बघायला मिळतो। या खतांचं नियोजन करताना किंवा किडीनाशक वगैरे बुरशीनाशक वापरताना ते योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी दिले गेलं पाहिजे। ते योग्य वेळेत दिले तरच त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो। तसेच फळ काढणीला आल्यानंतर एक्सपोर्टसाठी जे लागतात म्हणजे जे मॉलिक्यूल लागत नाही, म्हणजे एक्सपोर्टनी जे मॉलिक्यूल बॅन केलेले त्यांचा पिरियड असतो। काहींचा पीएच आहे 60 दिवसाचा असतो, काहींचा 10 दिवसाचा असतो, काही त्या पिरियडमध्येच ते मारावं लागतात। त्यानंतर जर मारले तर मग ते आपल्याला एक्सपोर्टमधून बॅन असल्यामुळे ते एक्सपोर्टच्या ज्यावेळेस आपलं सॅम्पल चेक होतं त्यावेळेस ते सापडतात, मग त्यावेळेस एक्सपोर्टला तो माल जात नाही। रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांवर राहुल कापसे यांनी भर दिल्यानं उत्पादन वाढलंय। आतापर्यंत त्यांनी 350 क्विंटल द्राक्षांची विक्री केली आहे। आणखी 250 क्विंटल द्राक्षांचा तोडा बाकी असल्याचं कापसे सांगतायत। जे एक्सपोर्टला बॅन नाही अशाच प्रकारचे किडीनाशक किंवा बुरशीनाशक वापरले जातात। त्याच जोडीला आम्ही जैविक पण उत्पादनं द्राक्षबागेसाठी वापरतो। सेंद्रिय खत म्हणजे निंबोळी पेंड वापरले जाते, प्लस त्याला जोडी आम्ही शेणखत वापरतो। आमचं शक्यतो करून शेणखतावर जास्त भर असतो। द्राक्षबागेला ज्यावेळेस खरडची छाटणी होते त्यावेळेसच शेणखत टाकलं जातं, म्हणजे ते शेणखत गोडबाराला लागू पडतं। या द्राक्षांच्या विक्रीतून त्यांनी आतापर्यंत 15 लाख रुपये मिळवलेत, ज्यातून 6.5 लाख रुपये खर्च वजा जाता त्यांना 8.5 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आणखी तोडा बाकी असल्यानं उत्पादनात वाढ होण्याचा त्यांचा अंदाज आहे। राहुल यांनी निर्यातीतूनही चांगला नफा मिळवलाय। 91 रुपये प्रति किलो असा दर त्यांना निर्यातीतून मिळालाय। त्यांनी आतापर्यंत 75 क्विंटल द्राक्षांची निर्यात केली आहे। म्हणायला गेलं तर भरपूर प्रमाणात यावर्षी चांगले आलेले आहे। यावर्षी वातावरणाने पण चांगली साथ दिली। भरपूर साधारण 900 ते 1000 क्विंटलच्या आसपास माझा माल जाईल। माझा पहिला प्लॉट एक्सपोर्टला साधारण 110 क्विंटल गेला, तो मी 91 रुपयांनी दिलेला होता। आणि प्लस बाकीच्या याच्यात अजून आता 2 खोडे झालेले आहे। शरद जी काळी व्हरायटी सांगितली तुम्हाला त्याचा खोडा झालेला आहे, प्लस आणि एक सफेदचा प्लॉट म्हणजे पहिले जो एक्सपोर्टला दिलेला आहे थॉम्सन व्हरायटी तो खोडा झालेला आहे। 2 तोडे झालेले आहे माझे। त्याच्यानंतर अजून 3-4 प्लॉट बाकी आहे। पहिल्या तोड्यातनं मी प्लॉट 91 रुपयांनी जो दिला तुम्हाला म्हणलो 110 क्विंटल गेलेला आहे, त्याचा साधारण तो खर्च वजा जाता मला 4 ते 5 लाख रुपये त्यापासून उत्पन्न मिळालेलं आहे। आणि शरदचं जे म्हणायला गेले तर शरदचं कसं आहे ते आम्ही ह्याला लोकललाच देत असतो। साधारण त्याला 45 रुपये भाव मिळालेला आहे। तो प्लॉट पण 100-1च्या आसपास बसेल, कारण त्याचा खुडा आजच संपलेला आहे। बाकीचे जे राहिलेले ते म्हणताय त्याला टाईम आहे अजून, साधारण 15-1 दिवसानंतर ते तोडे चालू होतील। तर मग एक साधारण त्या तोड्यातून मला कमीत कमी 12 ते 13 लाखाच्या पुढं उत्पन्न मिळेल, नफा मिळेल हे अपेक्षित आहे, खर्च वजा जातं। या वर्षभरामध्ये खर्च किती झाला? साधारण माझा खर्च साधारण 8 ते 9 लाखाच्या आसपास खर्च झालेला आहे पूर्ण 6 एकर द्राक्षबागेसाठी। म्हणजे खतं, औषधं, मजुरी या सर्वांवर साधारण 9-9.5 लाखाच्या आसपास खर्च झालेला आहे।
नाशिकचं वातावरण द्राक्ष शेतीला पूरक आहे. चांगल्या वातावरणाला योग्य तंत्रज्ञानाची जोड दिल्यास फायदा होतो हे राहुल कापसे यांनी दाखवून दिलंय. युरोपीय बाजारपेठेत तर भारतानं पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका आणि चिली या स्पर्धक देशांनाही मागे टाकलंय. ही आणखी एक जमेची बाजू द्राक्ष उत्पादकांच्या बाजूनं असल्यानं त्याचा फायदा नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना होणार आहे. जयेश साबळे, साम टीव्ही, नाशिक.